नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग मी सकाळीच 9 वाजता चालू केलेला आहे. आता अनुष्काला कॉलेजला सोडायला चाललो. तिचे पेपर चालू झालेले आहे. हो, ती बीटेक फर्स्ट इयरला आहे आपल्याच कॉलेजमध्ये, देवगिरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. आता तिला कॉलेजला सोडू आणि तिला दाखवू मग. आपलंच कॉलेज इव्हेंट्स काय हे तुषार दादाचं कॉलेज, पण हे गलत फॅमिली त्याची. काही नाही, थोडं ऐकून घ्या. तिथं थोडं ओव्हर ऍक्टिंग करत राहते, कशी लहान आहे ना, ऐकून घ्यायचं. तर आपण अनुष्काला कॉलेजला सोडायला आलो. तिला कॉलेजला सोडलेलं आहे. तुम्ही तिथं कॉलेज बघू शकता. आपण गाडी सर्व्हिसिंग टाकायला गेलो म्हणजे तिथे खूप गर्दी होती. 2 दिवसांनी आपल्याला गाडी भेटणार, त्यामुळे आपण टाकली नाही. आता गाडी कसं आपल्याला रेग्युलर लागते, कॅफेला जावं लागतं, तिथं पण सामान आणायचं पाहावं लागतं. त्यामुळे आपण गाडी उद्या सर्व्हिसिंगला टाकून काही पण करून एका दिवसात गाडी वापस घ्यायची. तर आपल्याला ऋतुजदीचा फोन आला तर ती म्हणली होती मला जॉबला सोडतो का. तर आता आपण तिला जॉबला सोडायला जाऊ, बघू त्याची तयारी झाली का. ऋतुजदी आहे, सध्या नाश्ता चालू आहे तिचा. जामचा ट्रेडर इमर्जन्सी आणि याच्यात इतके चिड्या झाल्यात बाया. काय कबाड खाना जाऊ दे ना ते. तर दिसतं ना कुरबे गुरबे मसाले इम्पॉर्टंट काम खाली हे पाहिलं काय काम तर व्यवस्थित केलं रे. त्याला जागं आणि एवढे चांगली ड्युटीला जाते. कोणी बॅग पाहिली तर कसं वाटतं म्हणजे. ह्या का त्यांचं तरी चांगलं राहतं आणि जशी रद्दी रद्दी भंगार घेऊन चालली. रद्दी एखादी फाईल बनव, चेकबुक आहे ना ते. मध्ये चाललेली आहे इधर तुझ्या ती जॉबला आहे. आता आपण तिला सोडलेले. आता इथून घरी जाऊ, मस्त नाश्ता वगैरे करू. अनुला ऋतुजा दिदीला सोडायच्या नाद्यामध्ये आपला नाश्ता राहून गेलता. आता दोघींना सोडून आलेलो. आता थोडं फ्री झालेलो. आता व्हिडिओ एडिटिंग करू कालचा. आणि आता मी नाश्ता करतो मस्त पैकी. मम्मीनी पोहे बनवलेले, पोहे खातो आणि थोडंसं यूट्यूब वगैरे बघतो. आणि त्याच्यानंतर मग आपला व्हिडिओ एडिट करून अपलोड करायची तयारी सुरू करतो. तर आपण आंघोळी वगैरे केलेलो, आता फ्रेश झालेलो आहे. अनुष्काचा आत्ताच कॉल आला, तिचा पेपर सुटला. आता मी तिला कॉलेजला आणायला चाललेलो आहे. आलो आलो. तर आपण अनुष्काला घेऊन घरी आलेलो. मला रस्त्याने व्हिडिओ बनवता नाही आला. का बरं नाही का, मोबाईल म्हणजे रस्त्याने गाडी चालवताना ट्रॅफिक खूप होती, त्यामुळे मोबाईल मला यूज करता नाही आला. तुम्ही बघू शकता पेपरून आल्यानंतर माणूस कसं होतं आणि त्यांचं तोंड कसं होऊन जातं बघा. काय एकदम पेपर वारी जाऊन पण काय रात्रभर जागी राहून जिंदगी काय झाली. बीटेक घेऊन इंजिनियरिंग मेरे पापा का ड्रीम. टेंशन हो गया मेरे दिमाग को. काही खोटं सांगते या, इंजिनिअरिंग पप्पाचं काही ड्रीम नव्हतं. मी सिंपली सांगतो, म्हणजे जसं म्हणजे मी पण त्याच कॉलेजमधून बीटेक पास आउट झालेलो आहे. तिला म्हणलं दीदी माझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नको घेऊ, ऐक तू माझं. पण नाही, मला इंजिनिअरिंग करायची नाही. मग आता बघत आता ऍडमिशन घेतलेले. फर्स्ट इयरलाच हे आले, अजून 3 वर्ष जायचे. पाहू ना कसे जात्या. आम्ही इथंच आहे, तुम्ही इथंच आहे. आज कॅफे मध्ये आलेलो आहे. मेकिंग कॉस्ट काढतो आपलं. फ्राईज, सँडविच, पिझ्झा, बर्गर. मेकिंग कॉस्ट किती लागतं. किलोमीटर तिथे ऑफिस आहे, देऊ पाठवून यांचं जे करतात 19 मिनिटाचा. सुधर लोडू सुधर.